तर आज बनवणार आहे मी कवळ्या दुधाच्या म्हणजे कच्च्या दुधाच्या खरवीज वड्या। तर बघू शकता एवढ्या मस्त झाल्या ती। तर त्याला काय काय लागणार आहे किंवा कशा बनवायच्या तर मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। तर बघू शकता मी दोन प्रकारच्या वड्या केलेल्या आहेत, एक गुळाच्या केलेल्या आहेत आणि एक साखरेच्या केलेल्या आहेत। तर आत्ता ह्या आहेत ना, ह्या साखरेच्या आहेत, गुळाच्या आहेत, त्या दुसऱ्या डब्यात आहेत। तर मी दोन्ही पण तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते। तर आत्ता गेले रुद्रांशला सोडायला शाळेमध्ये। आज सायकलवरती नेलं, म्हणजे तो 2-3 दिवस झाले, ह्यांना 2 दिवस सुट्टी होती। तर तो त्यांच्यासोबत पण सायकलवर जात होता, कारण की आता झालं पाऊस बंद। तर आणि त्याला सायकल चालवायला म्हणजे आवडती खूप, आणि असं काही कुठे जास्त बाहेर जाणं होत नाही, म्हणून म्हटलं की चला सायकलवर सोडत जाऊयात। पण मला त्याला घ्यायला आणि सायकल पेलतच नव्हती, कशी तरी आज नेली। त्याला म्हटलं उद्यापासून अजिबात नाही नेणार आहे। तर मी आज बनवणार आहे कच्च्या दुधाचा वड्या बनवणार आहे। चिकाच्या वड्या म्हणतात त्या, एकदम मस्त होणार आहेत। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। आत्ता 2 दिवस झालं पाऊस बंद झाला आहे, तर खूप ऊन पडलं। आता वाजले 10, तर बघू शकता किती ऊन पडले। पण म्हणजे खूप दिवस झालं ऊन नव्हतं, तर खूप भारी वाटायला, असं वाटायला लागलं की थोडा वेळ उन्हातच बसावा। पण आज खूप जास्त काम, फरशा पुसायच्या, आज देवपूजा राहिली, अजून खूप जास्त कपडे भिजवायला घातलेत। म्हटलं ऊन पडले तर काही कपडे धुवून टाकावेत। तर चला अगोदर वड्या बनवणार आहे, नंतर बाकीचं करणार आहे। चला म्हणजे आज सकाळी त्यांनी कवळं दूध आणलं होतं। ह्यांचा म्हणजे एका मित्र होता, तर त्यांनी दिलं तर, कारण की ह्यांना ना म्हणजे कवळ्या दुधाच्या वड्या खूप आवडत आहेत। त्याच्यामुळे ह्याच्या अगोदर पण एकदा मी बनवल्या होत्या आणि आत्ता परत एकदा बनवते। तो पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, पण मला वाटतं त्याला खूप दिवस झाला असेल, 6-7 महिने तरी झालं असेल। तर म्हटलं चला, तर त्यासाठी सगळं दूध आहे ते आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये मग मी लगेच पूर्ण दूध गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वेलची पावडर। तरी ही आपण कशात पण बारीक केली तरी चालतं, मिक्सरमध्ये, उकळीमध्ये। तर मला म्हणजे लाटण्याने आणि पोळपाटावर इझी जातं, म्हणून मी शक्यतो ह्याच्यावरच, कधी कधी वेलची पावडर बनवायची असेल तर ह्याच्यावरच बनवत असते। कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी काढायची असेल ना तर नाही निघत आहे, आणि उकळीपेक्षा मला ह्याच्यावरच चांगलं वाटतं। त्याच्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये काय केलं, 1 चमचा साखर घेतली तर लवकर बारीक होती। तर मग पूर्ण बारीक करून घेतली। आणि आता आपल्याला ह्याची प्रोसेस काय करायची आहे की म्हणजे काही काय करतायत की डायरेक्ट दुधामध्ये साखर टाकून, वेलची पावडर टाकून डायरेक्ट ते दूध पण म्हणजे गॅसवरती उकळायला ठेवतात, पण त्या वड्या पण नाहीत पडत आहे आणि ते खायला पण एवढी टेस्ट नाही लागत आहे। तर जसं की ह्या वड्या खूप टेस्टी लागत आहेत। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर आणि एकामध्ये गूळ घालायचं, एकामध्ये साखर घालायची। तर मी काय करणार आहे, ह्या वेगवेगळ्या बनवणार आहे। त्याचं कारण सांगते तुम्हाला, की एका बॉटलमध्ये होतं म्हणजे थोडंसं पातळ दूध असल्यासारखंच होतं, तर आणि एका बॉटलमध्ये अगदी घट्ट, म्हणजे थोडं म्हटलं तर तुपासारखं होतं। तर मग मला वाटलं की ते तुपासारखं म्हणजे एकदम घट्ट, ते एकदम म्हणजे सुरुवातीचा जो चिक असतो ना तो होता। तर मग त्याच्यासाठी मला वाटलं की ते खराबच झालं असेल कदाचित, पण म्हटलं की बघूयात, टाकून बघूयात। एक भांड्यातला खराब झाला तर होईल आणि मग एका भांड्यातला तरी चांगला राहील, म्हणून एक भांडं आहे त्याच्यामध्ये अजिबात म्हणजे ना म्हणजे फक्त जे थोडंसं पातळ दूध होतं ते एका भांड्यामध्ये टाकले, आणि एका भांड्यामध्ये जे पातळ दूध होतं ते पण, आणि जो घट्ट चिक होता ना तो पण टाकला आहे। म्हटलं की एका भांड्यातलं झालं तरी बघूयात, किंवा खराब झालं तरी एका ह्याच्यात एकावर एक लावलं तर म्हटलं एक खराब झालं तर त्याच्या वाफीने दुसरं पण खराब होईल। त्याच्यामुळे मग मी एक लावते कढईमध्ये आणि एक लावते मिक्सरला, कुकरच्या भांड्यामध्ये, डायरेक्ट कुकरलाच लावते। तर हे आहे, ह्याच्यामध्ये मी साखर मिक्स केली आणि बघू शकता हे किती घट्ट दिसतंय, कारण की त्याच्यामध्ये एकदम कवळं दूध होतं ना ते पण ॲड केलेलं आहे। आणि मी म्हटलं की आता जे गुळाचं आहे ना, गुळाचा म्हणजे जास्त चांगला लागतो म्हणताय, त्याच्यामुळं मग जे पातळ होतं त्याच्यामध्ये मी डायरेक्ट गूळ टाकला आणि ते आहे ते मी कढईमध्ये लावते। आणि जे घट्ट आहे त्याच्यामध्ये मी साखर घातली आहे, म्हटलं की खराब झालं तरी झालं, म्हणून मग मी ते
कुकरमध्ये लावते. तर अगोदर हे लावून घेतलं आणि जो गूळ आहे आणि जी साखर आहे ना ती पूर्ण आपल्याला खालीच विरघळून घ्यायची. जसं की मी खालीच भांड्यामध्ये सगळं विरघळून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला लावायचं आहे कुकर. तर आता मी हे साखरेचं आहे. तर हे पण आता कुकरमध्ये आपल्याला भांड्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. जसं की आपण वरण भात वगैरे लावतो सेम तसंच, फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्याची शिट्टी आहे ती काढून घ्यायची. माहीत नाही कशामुळं काढतायत, कारण की कढईमध्ये आहे ते तर मी पूर्ण वाफ बाहेर नाही निघू देते तसं झाकून ठेवले. आणि ह्याची पण म्हणजे वाफ निघली तरी चालते किंवा नाही निघली तरी चालते, पण मी असं बघितलं होतं की शिट्टी काढावाच लागते, म्हणून मग मी पण शिट्टी काढते. मला पण नाही माहीत की नेमकं शिट्टी लावल्याच्या नंतर म्हणजे व्यवस्थित शिजत नाही आहे का काय, म्हणून मी पण म्हटलं जाऊ द्या, उगाच खराब व्हायला नको ना, त्याच्यामुळे मग मी पण शिट्टी काढली. आणि मग आता आपल्याला ह्याला ठेवायचं आहे 20 ते 25 मिनटं. तर मी तर तसं 25 मिनटंच ठेवलं, 20 मिनटांनीच काढणार होते. पण मला असं अगोदरच वाटत नव्हतं की म्हणजे चिक व्यवस्थित असेल किंवा आपल्या वड्या वगैरे चांगल्या होतील, म्हणून म्हटलं जाऊ दे अजून 5-10 मिनटं अजून शिजू दे, म्हणजे चांगला नसेल तर होईल तरी कदाचित. तर मग 25 मिनटं झाले. त्याच्यानंतर अजून 10 मिनटं गॅसवरतीच ठेवलं होतं. गॅस बंद केल्याच्यानंतर पण मी गॅसवरतीच कढई आणि कुकर ठेवलं होतं, ते काढलंच नव्हतं. आणि मग नंतर ते काढून घेतलं आणि आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं. म्हणजे थोडं थंड तर झाले, अगदी थोडासा डबा गरम लागत होता. तर जो गुळाचा आहे ना तो एकदम पातळ दुधाचा केलता, तो थोडासा म्हणजे एवढा घट्ट नाही झाला. आणि जो साखरेचा आहे त्याच्यामध्ये मी एकदम ते घट्ट दूध वगैरे होतं ते सगळं ॲड केलं. तर ते एकदम पाहिजे एवढं घट्ट झाले. तर हे थोडंसं पातळ झालं, पण टेस्ट करून मी बघितलं, कारण की व्हिडिओ काढलेला आहे काल आणि एडिट करते आज माझ्याकडनं, म्हणजे होतो 2-3 दिवस पण उशीर लागतो कदाचित. तर मग मी त्याच्यानं गुळाच्या आहेत त्याच्या शक्यतो जास्त वड्याच नाही पाडल्या, आणि साखरेच्या आहेत तर त्या एकदम मस्त आणि टेस्टीला पण दोन्ही पण छान झाल्यात. उलट साखरेच्या दिसायला छान दिसत आहेत, घट्ट दिसत आहेत, भारी दिसत आहेत, पण खायला ना गुळाची जास्त, मला तर गुळाची जास्त आवडली. साखरेची पण आवडली पण जास्त गुळाची आवडली. तर बघू शकता इतक्या मस्त वड्या झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला ना एक वडी आहे ती पण तुम्हाला काढून दाखवते. गुळाची नाही काढून दाखवली, कारण की ते म्हणजे चमच्यानी काढलं की लगेच कसं म्हणजे दूध फुटल्यावर कसं होतं एकीकडे जातं, तर तसं ते थोडंसं एकीकडे जात होतं. वड्या एकदम व्यवस्थित येत नव्हत्या, म्हणून मग म्हटलं. आणि व्हिडिओ पण ना माझा हा खूप मोठा होत होता, तरी पण मी कट करून छोटा बनवला आहे. तर तुम्हाला ना कच्च्या दुधाच्या वड्या कशा वाटल्या ह्याची रेसिपी वगैरे मला कमेंट करून नक्की सांगा. मला वड्या जमल्यात का हे पण सांगा, कारण की मला वाटते फक्त ह्याच्या अगोदर एकदा बनवलेल्या होत्या आणि आत्ता एकदा बनवते, नाहीतर ह्याच्या अगोदर दुसऱ्यांनी बनवलेल्याच खाल्लेल्या आहेत. मी म्हणजे माझी दुसरीच वेळी बनवायची, तरी पण मला तर वाटतं की छान आल्यात. तर तुम्हाला कशा वाटल्या हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून आत्ता मी हा व्हिडिओ टाकला आहे तो तुम्हाला भेटला असेल. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं, त्याच्या बेल आयकॉन पण प्रेस केलं, तर मी नेक्स्ट टाईम कधी पण व्हिडिओ टाकला की सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा.